आणि त्यांना साथ देण्यासाठी आलेले त्यांचे सहकारी बाबुडीचा 12 प्लेयर. चला चला, हरकत नाही. आता सातत्याने स्पर्धा बाबुर्डीत मला मुखात बसणारच आहे. चला जाऊया मैदानामध्ये. आपण नव्या सामन्याला प्रारंभ आहे. दोन्ही संघ या आधीचा एक सामना पराभूत आहेत. संधी असणार पुन्हा या स्पर्धेमध्ये आपलं स्थान आणखी भक्कम करण्यासाठी. सरपंच 11 विरुद्ध या दोन संघादरम्यान सामना सुरू आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला तर प्रथमतः शतक स्वीकारला असेल, बॉलिंगचा निर्णय घेतला असता मडेगाव वडगाव या संघानं. चला सामन्याला सुरुवात होते. मुख्य पंचायत सामन्याला सुरुवात. स्ट्रायकरवरती सलामी फलंदाज राहुल नागडे, तर नॉन स्ट्रायकरवरती संघाचे संघ मालक मीनाथ, तर गोलंदाज षटक क्रमांक 1 आपल्या संघासाठी घेऊन येईल सरपंच 11 वांगदरी संघाचा स्ट्रायकर गोलंदाज प्रमोद बाबूच्या हाती चेंडू आहे. 5 षटकांचा हा सामना आहे. पहिली 2 षटकं नक्कीच बाबूचं बंधन आहे. पाहायचं आपल्या या 5 षटकांमध्ये काय कामगिरी असेल, कुठला संघ इथे विजयाचा मानस मैदानामध्ये असणार आहे. मडेवडगाव विरुद्ध वांगदरी याडीचे खऱ्या अर्थानं पराभूत संघ आहेत. संधी असणार या सामन्यामध्ये परतण्याची. पाहूया काय कामगिरी असणार आहे. पहिला चेंडू मात्र आपल्या बॉलिंग मार्कवर जाईल. थोडासा फंबल आहे. 1.5 चेंडूचा इशारा मुख्य पंचांच्या भूमिकेत पाहतोय. अहमदनगर डिस्ट्रिक्ट चे अधिकृत असे पंच चैतन्य खोलगडे सर या सामन्याचं पंच म्हणून काम पाहतात. पहिला चेंडू ते क्रायटिकल फटका इनसाइड आउट. कुठलाही क्षेत्ररक्षक रोखू शकत नाही. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 रन. पाहुणी मौका हा भरलाय चौकार. अंबादास गायकवाड युवा प्रतिष्ठान यांचा चौकार. सुरुवातीला असणाऱ्या पहिल्या चेंडूवरती स्ट्राईक केलं गेलंय. चौकार आणि 4 धावांना खातं उघडलं असेल. राहुल नागवडे वैयक्तिक आणि संघाचं देखील. प्रमोद बाबुळीवरती आपण पाहतोय आक्रमण. यावेळी फुल टॉस चेंडू आहे. टायमिंग थोडं फसलं असणार आहे. क्षेत्ररक्षक आहे मात्र नक्कीच चेंडूवरती जाईल. दरम्यानच्या काळामध्ये इथे 2 धावा पूर्ण असणार आहेत आणि धावफलक आणखी 2 धावांना पुरत असताना धावसंख्या 6 धावा. खरं अर्थानं फुल टॉस चेंडू होता आणि फुल टॉस सुद्धा तितकाचा फायदा मात्र घेऊ शकत नाही. केवळ 2 धावा मिळणार. मात्र इतके दुःखे सिंगल डबल्सना खेळपट्टी जिवंत ठेवण्याचं काम केलं जाईल. प्रमोद षटक क्रमांक 1 जो मैदानामध्ये घेऊन आलाय पुन्हा सज्ज आहे. यावेळी बॅकफुटचा पंच पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहे त्याला मात्र उलट देतो. क्षेत्ररक्षक पायांच्या साह्याने चेंडूला अडवलं गेलंय. तुला फुटबॉल मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या दरम्यान घेतल्या गेल्या त्या पुन्हा एकदा 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते राहुल नागवडे आणि मीनाथ यांच्या माध्यमातून. आणखी 2 धावांना धावसंख्या पुढे गेली ती 8 धावा. अनेक मान्यवरांचं योगदान या स्पर्धेसाठी आहे ज्यांच्या माध्यमातून जाहिरात सौजन्य आहे. अंबादासजी गायकवाड, भाऊसाहेब दादा शिर्के, रुचिराव हॉटेल. यावेळी पाहतोय नक्कीच हा चेंडू अंगाचा वेध घेणारा. कुठली धाव मात्र मिळणार नाही. लेमन कंपनी, सन्माननीय बापूराव जाधव, अमोल बुर्डे, पांडुरंग उदमले यांच्या माध्यमातून जाहिरात सौजन्य नक्कीच या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. युट्यूबच्या माध्यमातून आपण या सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण पाहतोय. क्रिक एक्सपर्ट्स संदीप गोसावी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण टीम आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सुपर 8 पासून नक्कीच या स्पर्धेचा आपण आनंद घरबसल्या घेऊ शकणार आहे. इथं पुन्हा एकदा एक चांगला फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे नक्कीच चेंडू खाली येईल आणि राहुल नागवडेचं काम संपुष्टात. पहिला धक्का, पहिला गडीगारात फलंदाज बाद. मैदानात झाला धिंगाणा, नाही कोणता डाऊट. बघा फलंदाज एका झटक्यात कसा झाला आउट. ओम साई लेमन कंपनीचे प्रोप्रायटर माऊली शिर्के यांची बळीची टाळी. या ठिकाणी या झेलसाठी खरं तर आपण जो झेल टिपलाय डॉक्टर अभय शिंदे झेल टिपला आणि त्या झेलसाठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे रोहन शिंदे यांच्या माध्यमातून. नक्कीच ब्रेक थ्रू मिळून दिला असणार आहे आणि एक महत्वाची विकेट घेतली असणार आहे राहुल नागवडेची. पहिला धक्का 8 वाजताना. विशाल ननवणे नवीन फलंदाज मैदानामध्ये. पहा नक्कीच जेवढी उंची मोठी त्याची कीर्ती देखील तेवढीच मोठी आपण पाहिले. या सामन्यात सुद्धा हलक्या हाताने खेळून काढलाय. पॉईंट रेंजमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर जाईल. 1 धाव घेण्यापासून मात्र रोखू शकत नाही. विशाल ननवणे खातं उघडेल.
तर संघाची धावसंख्या एका धावेने पुढे जाईल 9 धावा आणि वाटतं याबरोबर षटक क्रमांक 1 मध्ये पूर्ण होईल. प्रमोद द्वारा पहिलं षटक संपलं. 1 गडी बाद 9 धावा. प्रथम प्रतिकार करताना साऱ्यांना चढली झिंग. 6 चेंडूचा डाव धोनी ही पहा या उत्तेजक भाऊसाहेब दादासाहेब शिर्के शिव मल्हार चे प्रोप्रायटर यांची ओव्हर संपली. पहिलं षटक संपलं. 9 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. पॉवर प्लेचं षटक आहे त्यामुळे नक्कीच धावा चोपण्याचं काम करायला हवं. मात्र विकेट घेतली गेली तितक्या धावा शकत नाहीत. 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सरपंच 11 वांगदरी या संघाला. त्याला वेळ मात्र वाचवायचा आहे. खऱ्या अर्थानं आपलं पाहिजे आज सेमीफायनलचा थरार देखील पाहायला मिळेल. सुपर 8 मधले पहिले 4 संघ आज या मैदानावरती असतील आणि उद्या उर्वरित 4 संघ असणार आहेत. त्यामुळे सेमीफायनलचा सामना मला वाटतं 26 तारखेला इथे नक्कीच यात्रा आहे आणि त्या आयोजनासाठी नक्कीच आपल्याला सेमीफायनल आजच घ्यायची आहे. चला चित्राच्या लवकर पंच तुम्ही सूचना करा. वेळ वाया घालवायचा नाही. जेवढा वेळ तुम्ही वाया घालवाल तुम्हाला नक्कीच पेनल्टीला सामोरं जावं लागेल. हॅलो, 1 षटकाचा पॉवर प्ले राहील याची नोंद घ्या सर. ओके, 5 षटकांचा सामना त्यावेळी 1 षटक राहील पॉवर प्ले. जातो सर, कंटिन्यू. पहिलं षटक संपलंय. पॉवर प्ले मध्ये 9 धावा दिल्या असणार आहेत. उर्वरित 4 षटकांमध्ये मात्र खरं तर षटकाचं बोललं जाईल. सीमरेषेवरती क्षेत्ररक्षक तैनात केले जातील. रिवाइज सातत्याने 6 षटकांचे सामने मात्र हा सामना 5 षटकांचा, कारण आज शेड्यूल खूप मोठा आहे. सेमीफायनलचा थराला उशीर व्हायला नाही पाहिजे, कारण सेमीफायनल मध्ये एक कडवी झुंज तुम्हाला पाहायला मिळाली. जास्त षटकांचा सामना खेळता यावा यासाठी नक्कीच आपण पाहतो. वेळ तुम्ही जेवढा वाचवाल त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे, कारण षटक कमी केल्यानंतर एक ताकदवान संघ देखील मागे पडू शकतो. त्यामुळे 3 आमोशकी टाळायची असेल तर तुम्ही वेळ वाचवा. वेळेचं खूप मोठं महत्व आहे. खऱ्या अर्थानं पहा तुम्ही, ज्यांना पोलीस भरती व्हायचं त्यांना देखील 1-1 सेकंदाचं महत्व माहिती आहे. ज्यावेळी तुम्ही कुठल्या तरी गाईच्या कामाला जात असतं, काही सेकंदाने बस सुटते, त्यावेळेस तुम्हाला वेळेचं महत्व कळतं. त्यामुळं मोक्याच्या क्षणी तुम्हाला वेळेचं महत्व कळणं खूप गरजेचं आहे. गोलंदाज दीपक जाधव षटक क्रमांक 2 आपल्या संघासाठी घेऊन येईल. स्ट्राईक एंडवरती उंचबरा फलंदाज विशाल ननवरे. मात्र विशाल काय धावसंख्या लावू शकेल पाहावं लागेल. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल. चला, वेळ वाया घालू नका. उन्हाचा कडाका वाढतोय, त्यामुळे तुम्ही वेळ जेवढा वाचू जाईल तेवढा वाचवा. जर तुम्ही आता अतिरिक्त वेळ घेतला जाणीवपूर्वक तर खऱ्या अर्थाने तुम्हाला पेनल्टीला सामोरं लागेल. या आयोजकांकडून नक्कीच तुम्हाला सूचना आहे. दीपक जाधव षटक क्रमांक 2 घेऊन येईल. धावफल करते 9 धावा एकाच गळ्याच्या मोबदल्यामध्ये लावल्यात. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जाईल. मला तर विशाल ननवरे जे नाव आहे त्याला मात्र रोखण्यासाठी हे क्षेत्ररक्षण लावलं गेलं. एक जाळं लावलंय पाहिजे. या षटकामध्ये काय काम करेल दीपक पुन्हा एकदा सज्ज असेल. पहिल्या चेंडूवरती खेळला गेलाय. वॉटर स्टॉप. नक्कीच काही धावा रोखल्यात. विशाल ननवरे फॉलो थ्रू मध्ये आपण पाहिलं असणार आहे ते दीपक जाधव द्वारा चांगला फटका होता, मात्र तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. आणि या चेंडूवरती 1 धाव घेत असताना धावफलक 2 अंकांना जाईल. धावफल करते असतील ते 10 धावा. मिनीनाथ नागवडे यांच्यासाठी पारितोषिक आलंय. जर्सी क्रमांक 77-11 यांच्यासाठी पारितोषिक लावले. 1 षटकार खेचला तर शिर्के मेजर यांच्या तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक आणि आणखी 1 खेचला लागोपाठ तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक मिनीनाथ यांच्यासाठी. पाहायचं इथं नक्की पाहिजे आपण. चेंडू उंचावमध्ये खेळला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, मात्र 2 क्षेत्ररक्षक चेंडू नक्कीच आपण बाद होते आदळला गेलाय. दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा घेण्याची संधी असणार आहे. आणखी 1 पारितोषिक येते. षटकार खेचला तर 200 रुपये पारितोषिक असेल. सामान्य अजिंक्य जगताप यांच्या माध्यमातून पहा पारितोषिकांची खैरात, कारण प्रतिस्पर्धी संघाचे संघ मालक स्वतः मैदानामध्ये आहेत, त्यामुळे पारितोषिकांचा वर्षाव होणारच आहे. मिळेल पाहतो इथे पारितोषिकाचा वर्षाव केलाय. ते पारितोषिक मात्र मिळेल का? यावेळी फुलटा खेळला. क्षेत्ररक्षक जातोय चेंडूकडे. 1 धाव घेतली. मला वाटतं एका धावेवरती समाधान मानतील. दुसऱ्या अजिबात प्रयत्न असेल. सिंगलला धावसंख्या पुढे जाईल. जाऊन पोहोचण्याची 13 धावा. 13 धावा धावफल कव्हर. दीपक जाधव गोलंदाजी मार्कवर आहे.
विशाल ननवडे काय इथे आक्रमण करेल प्रयत्न ग्राउंड राखला असताना डेप्युटी क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल तुम्हाला गाव कोणाला जाईल मिडॉन मधून क्षेत्ररक्षकाला एक धाव या चेंडूवरती पुन्हा एकदा मिळेल सिंगल डबल्स आणि धावफलकाला झालं काम धावसंख्या 1 पुढे 14 धावा पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या या षटकामध्ये खरं तर आपण पहिल्या 4 चेंडूमध्ये 5 धावा नक्कीच केल्या गेल्या काय कामगिरी असेल या चेंडूवरती मिनिनाथ पारितोषिक लावलेला आहे पायचं इथे किती मोठा फटका येतोय क्षेत्ररक्षक दुरून चेंडू जात असताना ताकद नक्की थोडी कमी पडली असताना मात्र एकाच धावेवरती समाधान पुन्हा एकदा पाहायला मिळेल सिंगल धावसंख्या पुढे जाईल 15 धावा करा आता पाहिलं आपण थोडी उन्हाळ्याची चावल लागली ऊन वाढतंय त्यामुळं सामना मैदानामध्ये खेळणं तेवढं सोपं काम नाहीये त्यामुळं सातत्याने तुम्हाला पहा तुमच्या आरोग्याकडे देखील तुम्हाला काळजी घ्यावी लागेल पाहतो इथे मोठा फटका खेळायचा प्रयत्न असेल सिंगलची धाव या चेंडूवरती मिळणार आहे लेग बाईचा इशारा मुख्य पंचांचा नक्कीच येतोय आणि या सिंगल क्रमांक 2 मैदानामध्ये ताबडतोब संपलं गेलंय 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफल करते असतील त्या 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना सरपंच 11 वांगदरी या संघाच्या साऱ्यांना चढली झिंग 6 चेंडूचा डाव धोनी युवा उद्योजक भाऊसाहेब दादासाहेब शिर्के शिव मल्हार अनमोल चे प्रोप्रायटर यांची ओव्हर संपली दोन षटकं संपली धावफलकातील 8 धावांच्या सहस्रांना 16 धावा आल्यात एक फलंदाज गमावला असेल 3 षटकं बाकी आहेत या 3 षटकांमध्ये किती धावा नक्कीच नोंदवल्या जातील सरपंच 11 वांगदरी या संघाकडून याडीचा सामना नक्कीच पराभूत आहेत प्रतिस्पर्धी संघाला मात्र गारद करत या सामन्यामध्ये विजय खेचून आणायचा असेल तरी मोठी धावसंख्या लावावी लागणार आहे नव्या षटकाला प्रारंभ प्रशांत गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू आपण पाहतोय स्ट्राईक करण्याचा प्रयत्न थोडा मिस टाइम फटका पाहायला मिळेल ताकदारी बाद पाहायला मिळेल सिंगलच्या साठी ही धाव नक्कीच पूर्ण करेल विशाल ननवरे आणि एका धावसंख्येबद्दल जाऊन पोहोचण्यात 17 धावा 17चा खतरा आहे इथे कुठल्या संघाला खतरा बसतो हे पाहावं लागेल वांगदरी की मडे वडगाव गोलंदाजी मार्कवर प्रशांत वालेकर स्ट्राईक एंडवरती मिनिनाथ नागवडे सज्ज असणार पुढे सरसावत खेळला असणार काय क्षेत्ररक्षक आहे तिथे पाहायचं आपल्याला चेंडू जातोय अगदी सीमरेषेच्या अलीकडे टप्पा खाल्लाय 2 क्षेत्ररक्षक मात्र चेंडू जातोय सीमरेषेबाहेर चौकार चालन पाहुणी मौका हा मालचका अंबादास गायकवाड युवा प्रतिष्ठान यांचा खणखणीत चौकार 17चा खतरा नक्कीच आपण पाहतो इथे संघाला बसलाय चौकार घेतला असताना मिनिनाथ नागोडे यांच्या बॅट मधून 4 धावा आणि धावसंख्या चौकारांना पुढे झाली 20-21 या धावसंख्येवर असं म्हटलं की दिवसभर तुम्ही काम करता तर तुम्हाला कुठल्याही अडचणीला सामोरं जावं नाही तर तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात हे नक्कीच लक्षात घ्या त्यामुळे अडचणी हे तुमचं बेस्ट दाखवण्यात असतात त्यामुळे अडचणीवरती मात करावी लागणार आहे आणि ती कामगिरी नक्कीच मैदानात पायथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे उंच हवेमध्ये गेलाय क्षेत्ररक्षक कोणी पोहोचतोय की पायचं इथे आणि यावेळी मात्र पहिला धक्का फलंदाज मला वाटतं दुसरा धक्का संघाला बसलाय नाही कोणता डाऊट बघणा फलंदाज एका झटक्यात कसा झाला आउट ही तर ओम साई लेमन कंपनीचे प्रोप्रायटर माऊली शिर्के यांची बळीची ताळी दुसरा फलंदाज बाद 21 या धावसंख्येवरती 13 धावांची पार्टनरशिप नक्कीच या 2 खेळाडूंमध्ये पाहायला मिळाली आणि सरते दिवशी मिनिनाथ नागवडे यांचं मात्र काम संपवत आहेत सलामीची जोडी अगदी मैदानातून बाहेर काढली असणार आहे नवीन फलंदाज मैदानावरती उतरतोय जो विशाल ननवडेची साथ देईल तुषार नागवडे अजित माफ करा अजित नवा फलंदाज इथे पाहतो आपण उंच पुरा फटका क्षेत्ररक्षक सजवलाय आणि ते चेंडू मात्र सीमेच्या बाहेर मुख्य पंचांचा इशारा चेंडू जातोय सरळ बाहेर षटकार फटका मारला धुवाधार जशी दाण्या वाघांची ललकार हा तर हॉटेल विजनाचे प्रोप्रायटर माननीय बंडू मांडे यांचा खणखणीत षटकार
विशालच्या आणखी एक फटका, धाव संख्या पुढे जाईल 6-27 धावा. आक्रमण केले प्रशांतच्या गोलंदाजीवर. पहा पुन्हा एकदा इथे मात्र संधी असणार आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल आणि मिस्टेक नक्की केला गेलाय. झेल तिथे सुटतोय. साफ निराशा मात्र पाहायला मिळाली. झेलचं मात्र जजमेंट घेऊ शकला नाही आणि फलंदाजाला तिथे जीवनदान मिळतंय. एक धाव पुन्हा धाव संख्या पुढे जाईल 28 धावा. विशाल ननोरे खरं तर जे जीवदान मिळतं फायदा घ्यावा लागेल. मोठी धावसंख्या लावावी लागणार आहे कारण विजयाचा मानस जर बांधत असेल सरपंच वांगदरी संघाला तर विशालच्या बॅटमधून काही धावा घेणं गरजेचं आहे. अजित नागवडे पहिल्या चेंडूचा सामना करेल. प्रशांत गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेटनं सज्ज असणार आहे. मुख्य पंच चेंडू अगदीच मन बनवतं. पुढे सहसावत खेळायचा प्रयत्न असेल. बॅटच्या झोन मध्ये अजिबात चेंडू नाही आणि डॉट चेंडूला सामोरा गेला असेल. धावफलक मात्र स्थिर असणार आहे. 28 धावा आणि या दरम्यान आपण पाहतोय 3 षटकांमध्ये भाऊसाहेब दादासाहेब शिर्के, शिव मल्हार, अर्थ मोहस यांची ओव्हर संपली. तीन षटकांची पूर्तता. धावफलक करते 28 धावा. 2 खंदे फलंदाज मैदानाच्या बाहेर आहे. अजित नागवडे आणि विशाल ननोरे ही जोडी मात्र मैदानात आहे. पाहायचं इथे स्टँड अँड डिलिव्हरी करायचा प्रयत्न केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तो मात्र दर्शक म्हणेल. चेंडू सरळ सीमेरेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा. मॅक्सिमम षटकार. वाघांची ललकार. हा तर हॉटेल रुचिराचे प्रोप्रायटर माननीय बंडू मांडे यांचा खणखणी षटकार. यावेळी पहा पुन्हा एकदा खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक लॉंग लेगला तिथे मात्र चेंडू फरार. चौकार. 4 रन. पाहुणी मौका. हा मारलाय चौकार. अंबादास गायकवाड युवा प्रतिष्ठान यांचा खणखणीत चौकार. षटकारा पाठोपाठ चौकार. पहिल्या 2 चेंडू मध्ये आल्या तब्बल 10 धावा. जलवा नक्कीच दाखवला जातं. विशाल ननोरेद्वारा दीपक जाधव आक्रमण केलंय आणि आक्रमण खूप मोठं आहे. पहिल्या 2 चेंडू मध्ये 10 धावा आहेत. होत्याचं नव्हतं मात्र पाहायला मिळतं. धावसंख्या 4-10 न पुढे 2 चेंडू मध्ये आल्या 10 धावा आणि जाऊन पोहोचण्यात तब्बल 38. यावेळी पहा पुन्हा एकदा थोडा मिस टाइम पटका. यष्टरक्षक चेंडू खाली येतोय. झेल सुटलेला आहे. पुन्हा एकदा जीवदान आहे मात्र पहा धावबादची संधी आणि मात्र संधीचं सोनं. मिळालेल्या जीवदानाचा मात्र फायदा नसेल. फलंदाज बाद धावबादच्या रूपामध्ये. मैदानात झाला धिंगाणा. कोणता डाऊट. बघा फलंदाज एका झटक्यात कसा झाला आऊट. ओम साई लेमन कंपनीचे प्रोप्रायटर माऊली शिर्के बळीची ताळी. अतिघाई संकट झाली असं म्हटलं जातं कारण झेल सुटला होता. इथे मात्र दुसरे धाव घेण्याची गरज मात्र ती रोखली गेली. जरतूरला खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये स्थान नाही. 3रा धक्का. धावफलक 39 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये अवी गजर. मला वाटतं ऋतिक गजर आणि अवी गजर हे ऋतिक गजर खूप मोठं नाव आहे. मी एसपीएल मध्ये नक्कीच त्याचा खेळ पाहिला. ऋतिक गजरनं अक्षरशः गोलंदाजाने जी पिसं उपटून काढली होती. धावफलक 39 धावा आहे. 39 ऑन द बोर्ड. 3 धावात 39 धावा. दीपक जाधव खऱ्या अर्थानं धावबाच्या रूपामध्ये विकेट आलेले मिळेल. यावेळी पहा फुलटा चेंडूचा खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आता यावेळी मात्र चूक करणार नाही आणि फलंदाज तिथे बाद. आल्या पावली बाहेर. फलंदाज झाला बघा ना. अमोल बुडे समता तरुण मंडळाचे अध्यक्ष बागोडी यांचा घेतलाय आपली झेल. संधी होती की मोठी धावसंख्या करायची मात्र अवी गजर इथे पहिल्या चेंडूती बाद झाला असेल. धक्का क्रमांक 4 संघाला आणि 39. खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये अशा मोमेंटम जर मिळाल्या जो ब्रेक थ्रू आहे तो मिळाला होता. पार्टनरशिप सेट होत असताना
प्रतिस्पर्धी संघाला एक विकेट दिली आणि त्यानंतर कमबॅक पाहायला मिळेल. पुढच्या चेंडूत आणखी विकेट 4 बाद 39 धावा. नवा फलंदाज मैदानामध्ये राहुल कांबळे. गोलंदाजीच्या भूमिका आमचे राहुल पवार सर. खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राहुल नावाला खूप मोठी झळाली. भारताचा बॉल ज्यांना म्हणतं राहुल द्रविड. इथे मात्र राहुल नॉन स्ट्राईकला आहे. यावेळी पहा पुढे खेळाय क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप लॉंग ऑफला मात्र चेंडूवरती जातोय. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि चांगली रनिंग बिटवीन पाहत असताना धावसंख्या 2 न पुढे जाईल. गोलंदाज निकळत आहे. धावसंख्या 40 पारत असताना 41 धावा. एक चांगलं आपण पाहतोय ऑफलाईन स्कोर आमच्या कामावर अगदी खूप अनुभव आहे आणि क्रिकेटची नितांत आहे. श्रीगोंदा प्रीमियर लीग पासून आमची ओळख झाली. एक चांगलं व्यक्तिमत्व तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळी पहा चेंडू ताकदीने मारण्याचा प्रयत्न मात्र वेगवान टाकलाय दीपक जाधव. जरा या चेंडूमध्ये कुठली धाव नसल्याने पाहतो आपण संपूर्ण केलंय. 4 षटकं संपली. धावफल करते 41. 4 गड्यांच्या सरपंच 11 वांगदरी. रंगात रंगला खेळ हा न्यारा साऱ्यांत जिंगल 6 चेंडूचा डाव कोणी ही पहा युवा उद्योजक भाऊसाहेब दादासाहेब शिर्के शिव मल्हार अर्थमूळ यांची ओव्हर संपली. असं म्हटलं की संकट हे पाण्यासारखं असतं. ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही तर पोहायचं कसं हे शिकवायला असतं. मात्र संकटाकडे तुम्ही पाहता कसं यावरती सगळं डिपेंड आहे. 4 षटकं संपलीत. 41 आलेत. शेवटचं निर्णायक षटक गोलंदाजी मार्कवरती भाऊ कोळपे. पहिल्या पाहतोय आक्रमकता प्रयत्न खेळला गेलाय. सिंगल साठी मात्र जाईल. लेग बाईटचा इशारा मुख्य पंचांचा जाईल. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. 42 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. हाना मारा थोडा फोडा हे मात्र सगळ्यांना अवलंब लागेल कारण स्लॉग ओव्हर आहे. निर्णायक षटक मैदानामध्ये पहिल्या इनिंगचं शेवटचं षटक. अजित नागाडे ऑन स्ट्राईक. यावेळी पहा पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न. वेगवान मारा पाहायला मिळेल. डॉट चेंडूला सामोरं जाईल. भाऊसाहेब कोळपे मात्र आपला अनुभव वापरतायत आणि एका स्लॉग ओव्हर मध्ये धाव मात्र कुठली नसेल. अंतिम निर्णायक षटकात डॉट चेंडू टाकणं म्हणजे तितकं सोपं काम नाही कारण फलंदाज नक्की जोशात आहे. काय कामगिरी असेल या तिसऱ्या चेंडूवर पाहूया. मात्र गोलंदाज पुन्हा एकदा आपलं बॉलिंग वाकवत जाईल. 1.5 चेंडूची घोषणा. 42 धावा आहेत. 5 षटकांचा सामना रिवाइज केला गेलेला षटक. यावेळी पहा चांगला फटका खेळला गेला मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. सरळ मात्र फलंदाज तिथे. चेंडू जाऊन जाईल सीमारेषेबाहेर. चौकार 4 रन. पाहुणी मौका हा मारलाय चौकार. अंबादास गायकवाड युवा प्रतिष्ठान यांचा खणखणीत चौकार. कारण त्यांना बाउंड्रीवरती क्षेत्ररक्षण करताना या चुका होत असतात कारण फलंदाज क्षेत्ररक्षक कदाचित कधी आपण पाहिलं चेंडूची वाट पाहिली. इथे मात्र स्वतः चेंडूकडे जात असताना चेंडू वेगाने आला आणि जजमेंट मात्र होऊ शकत नाही. झेल सुटतोय. बरोबर 4 धावा देऊन गेलाय. धावसंख्या 4 न पुढे 46 धावा. यावेळी पुन्हा खेळला. इथे क्षेत्ररक्षक जातोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूला मात्र सामोरं जात असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि सहजरित्या या चेंडूवरती मिळते 2 धावसंख्या 48. 50 धावांच्या दिशेने वाटचाल सुरू आहे सरपंच 11 वांगदरी या संघाची. कालच आपण पाहिलं की 50 धावा करताना एक थोडासा मनोवैज्ञानिक दबाव टाकण्यासाठी नक्कीच सहाय्य ठरतील. पाय इथे चांगला फटका आहे. ताकद आहे. पाहिजे क्षेत्ररक्षक प्रमोद. ओ सुरेख झेल टिपलाय. फलंदाज तिथे बाद. झाला धिंगाणा मैदानात झाला धिंगाणा नाही कोणता डाऊट. फलंदाज एका झटक्यात कसा झाला आऊट. ही तर ओम साईल लेमन कंपनीचे प्रोप्रायटर माऊली शिर्के यांची बळीची टाळी. मोमेंटम मिळून त्यांच्या प्रयत्नामध्ये अजित नागरे बाद झालाय. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये बंटी. या चेंडूवरती पहा ताकदीने मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक सदवलाय. चेंडू राखून पडतोय. नक्की क्षेत्ररक्षक जजमेंट घेत असताना यावेळी पाहतो आपण फेकी दरम्यान 2 धावा पूर्ण आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मध्ये नक्की तुम्हाला इथे विकेटची पडझड पाहायला मिळेल. या चेंडूवरती नक्कीच तुम्हाला 2 धावा आणि 1 गडी बाद अशी कामगिरी पाहायला मिळते. या 2 धावा त्या 50 धावा सरपंच वांगदरी संघाचा आणि षटक क्रमांक 5 पूर्ण झालाय. 10 धावांच्या सुरूनं 50 केल्यात आणि मला 5 गडी इथे बाद झाले.
ओम साई लेमन कंपनीचे प्रोप्रायटर माऊली शिर्के याची बळीची टाळी 6 गडी बाद 50 धावा सरपंच 11 वांगदरी या संघाने बनवल्यात पहिल्या 5 षटकांमध्ये पहिल्या इनिंग मध्ये विजयाचं समीकरण असेल 30 चेंडू आणि 51 धावा मडेवडगाव क्रिकेट क्लब या संघाने. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. सरपंच 11 वांगदरी. चला नाणेफेक आपण घ्यायचा आहे. यानंतरचा सामना आहे. मला वाटतं या आधीचे दोन्ही विजेते एका बाजूने असेल खंडेश्वर क्रिकेट क्लब बाबोर्डी तर दुसऱ्या बाजूने RJ 11 पिंपळगाव पिसा. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आपण नाणेफेकीसाठी या. कॅप्टन्स चला नाणेफेकीसाठी यायचंय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. सरपंच 11 टीम मीटिंग तुम्ही कमी करा कारण आपला सेमीफायनलचा थरार आज खेळायचा आहे. अनेक मान्यवरांचा आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं खूप मोठं सहकार्य या स्पर्धेमध्ये आहे. ज्या मान्यवरांच्या माध्यमातून आपलं इथे अनमोल असं सहकार्य आहे. शिर्के सर असतील, प्रवीणजी शिर्के, पांडुरंग शिर्के मेजर, दत्ता शिर्के, विठ्ठल आहेर, नितीन शिर्के, नंदू थोरात, अभंग उदमले, अनिल थोरात, यश शिंदे, बापूराव जाधव, सोपान शिर्के, वैभव शिर्के, राहुल उदमले, अमोल बोरुडे, अभिषेक शिर्के, सम्राट पंडित, शिवराम गायकवाड, अमोल गायकवाड, पांडू उदमले आणि नितीन जवंजाळ यांचं अनमोल सहकार्य नक्कीच या स्पर्धेसाठी आहे. या मान्यवरांचा नामोल्लेख करणं नक्कीच गरजेचं आहे कारण क्रिकेटची स्पर्धा मी नेहमी सांगत असतो की कुठलाही शाही सोहळा ज्या पद्धतीने पार पडत असतो अगदी तशा पद्धतीने हे सामने पार पडत असतात. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. टॉस साठी या. बाबोर्डे आणि पिंपळगाव पिसा दोन्ही संघाचे कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी यायचे. चला टॉस ईस्ट इट इज टॉस टाइम. टॉस का बॉस कौन होगा? बाबोर्डे विरुद्ध पिंपळगाव पिसा या दोन संघांच्या नाणेफेकीचा कौल होईल. दोन्ही संघ या आधीचा एक सामना जिंकलेला आहेत. सन्मान्य मच्छिंद्रजी शिर्के यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. विनंती असेल आपण नाणेफेकीचा कौल करा. चला फलंदाज मडेवडगाव 6 षटकाचा सामना यानंतर आहे. दोन्ही संघ विजेत आहेत. पाहायचं इथे आपण नाणेफेकीचा कौल. खंडेश्वर क्रिकेट क्लब बाबोर्डी या संघाला नाणेफेक जिंकला. चला नाणेफेक जिंकलाय. निर्णय कळवतील. मडेवडगाव संघ तुमचा सलामी फलंदाजा वेळ झाला नाही तर तुम्हाला पेनल्टी लागेल. पहा लवकर वाढवा. विजयासाठी आवश्यक आहेत त्या 51 धावा. या धावसंख्येचा पाठलाग कसं केला काय रणनीती असणार आहे कुठला संघ विजय घेईल हे ऐकण्यासाठी जाऊयात माझे सहयोगी समालोचक गोळकुंडे संघडे. मी रवींद्र जाधव आपले सर्वांची रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद जाधव सर. स्वप्न पाहावी पण स्वतःच्या डोळ्यांनी स्वतःच पाहावी. बघूया काय स्वप्न घेऊन आला तो मडेवडगाव संघ. आला तो ऑन स्ट्राईकला आयडॉल प्लेअर दीपक जाधव आणि प्रमोद वाबळे. काका चला. भाऊ काका चला. क्षेत्ररक्षण करून घ्यायचं आपलं. सुंदर या सामन्याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. गोलंदाजीवर पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन आले तो विशाल ननवरे आणि मोठ्या
टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील मोठा बादशाह SPL क्रिकेटमध्ये त्याचा आपण खेळ पाहिला. आदेश शेठ 11 संघाकडून तो चांगल्या प्रकारची गोलंदाजी फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि पुन्हा एकदा खंडेश्वर नगरीमध्ये या क्रिकेट क्लब मध्ये स्वतःला आजमुद्दा आणि स्टार्ट या ठिकाणी पंचांनी घोषणा केलेली आहे. गोलंदाजीवर मार करतो तो विशाल नवे आणि फलंदाज आहे तो ऑन स्ट्राईकला दीपक जाधव. सुंदर असं षटक फुलवलंय. सुपर एटचा हा रणसंग्राम 30 बॉल मध्ये 51 धावा करण्यासाठी सुंदर हा चेंडू मोठा अपील केलेला आहे आणि अपील फेटाळलेला आहे पूर्णपणे आणि लगेच सामना सुरू करण्यासाठी पंचांनी या ठिकाणी सूचना केलेली आहे. नक्कीच दीपक जाधव हा मोठा प्लेअर आहे, ताकदीचा प्लेअर आहे, मोठे फटकेबाजी मारण्यामध्ये माहीर असलेला आणि या ठिकाणी त्याचा पहिलाच चेंडूवर मोठ्या या ठिकाणी बाद करण्यासाठी त्याचा अपील मात्र पंचांनी फेटाळलंय. सुंदर असं पंचांग असं काम करतात ते कोलगडे सर आणि सन्माननीय पठाण सर. आंतरराष्ट्रीय नियमावलीनुसार त्यांची या ठिकाणी पंच म्हणून कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. आहा आहा सुंदर असा हा चेंडू गेला तर सरळ ऑन बाहेर चौकार बाईच्या या 4 धावा. नक्कीच चौकार अंबादास गायकवाड युवा प्रतिष्ठान यांचा चौकार आणि नक्कीच हा 4 धावा संघाच्या विजयाच्या दिशेकडे वाटचाल करू शकतात आणि एक 4 धावा बोर्डवर लागलेल्या जातात. पुन्हा विशाल डेड बॉलची घोषणा या ठिकाणी पुन्हा एकदा मार्कवर गोलंदाजीवर विशाल. सुंदर हा मारलेला फटका सरळ सरळ ऑन फायर फटका आणि सुंदर असं ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आदेश शेठ 11 संघाकडून. नक्कीच एकामध्ये समाधानाने प्रमोद वाबळे आलेला आहे ऑन स्ट्राईक वर. प्रमोद वाबळे सुद्धा चौकारांचा बादशाह म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. मोठे फटकेबाजी मारण्यासाठी तो सुद्धा माहिर आहे. आहा सुंदर हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने फेकलेला समजला नाही, चुकले आणि हुकले. विशालची मात्र या ठिकाणी कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आतापर्यंतची. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण प्रमोद मात्र फसलेला. अजूनही मोठा फटका त्याच्या बॅटमधून निघाला नाही. अनेक धावांचा चेंडू पुन्हा एकदा. नक्कीच विशालाची गोलंदाजी तडाखेबाज आपल्याला पाहायला मिळते आणि सुंदर असं नियोजन आदेश 11 संघाचं. आहा आणि सरळ सरळ 1 बाउन्स चौकार कणकणीत दणदणीत आणि षटकी समाप्ती. हा मारलाय चौकार अंबादास गायकवाड युवा प्रतिष्ठान यांचा खणखणीत चौकार. साऱ्यांना चढली शिंग 6 चेंडूचा डाव ही पहा युवा उद्योजक भाऊसाहेब दादासाहेब शिर्के अर्थमूव्हर्स चे प्रोप्रायटर यांची संपली. नक्कीच या ठिकाणी मोठा फटका भांडेरी संघाकडून थोडी गचाळ असा कामगिरी पाहायला मिळेल. नक्कीच हा जो चेंडू काढण्याचा प्रयत्न मात्र त्या संघाने केला होता पण जास्त बॉलला स्पीड असल्यामुळे हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे भरकटला गेला आणि नक्कीच 4 धावाची वाढ या संघामध्ये झाली. आतापर्यंत धावसंख्या गेली ती 9 धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा गोलंदाजीवर मार करतो. गोलंदाजीवर मार करतोय अजित नागवडे आणि या ठिकाणी लागोपाठ 3 षटकार मारले दीपक जाधव तर रोहन शिंदे यांच्या 200 रुपयाचे पारितोषिक या ठिकाणी जमा झालेले. पुन्हा एकदा रोहन शिंदे यांसाठी धन्यवाद. आणि व्यक्तिगत पहिल्या संघाचं दुसरं षटक पॉवर प्ले की समाप्ती यहाँ पे. पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर आपल्या दुसरं षटक अजित नागवडे यांचं पाहतोय आपण. आणि वाईट बॉल का इशारा आहे आपले भरपूर असा गेला वाईट बापू जाधव युवा प्रतिष्ठानचा. बघा ना 1 रन घेऊन टाक आणि 1 धावेने धावसंख्या वाढली 10 वर. मिनिट भिडली गेली छाताडाला छाताड भिडलं गेलं आणि घमासन असा सामना आपण पाहतोय या खंडेश्वर नगरीमध्ये. सुंदर असा सामना. आहा मारलाय तो सुंदर असा फटका खणखणीत दणदणीत 1 बाउन्स ऑन फायर चौकार
आणि दीपक जाधव याच फटक्यासाठी प्रसिद्ध आहे. नक्कीच ताकदीचा वापर या ठिकाणी त्याला मिळतोय. तब्बल 7 फूट उंचीचा खेळाडू मारलाय चौकार. गायकवाड युवा प्रतिष्ठान यांचा खणखणीत चौकार. आणि आतापर्यंत तर सुंदर असं फटकेबाजी मडुगावच्या संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. पण या मॅचचा आता या ठिकाणी गणित सांगितलं तो ही मॅच पराभूत होईल, त्याला गाशा गोंडाळावा मात्र लागेल. या ठिकाणी या स्पर्धेतून तो कायमचा बाहेर निघून जाईल. त्याच्यामुळे दोन्ही संघांची ताकदीची फलंदाजी आणि गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला या ठिकाणी. नक्कीच गोलंदाजी मारत होते एजीव उर्फ अजित. आहा, सुंदर असा हा निदा चेंडू, कोणत्याही प्रकारचा मोठा प्रहार नाही. नक्कीच हेच चेंडू टाकावे लागतील तुम्हाला धावा रोखायच्या असतील, कारण की जिंकण्याचं समीकरण आपण पाहिलं तर 50च्या घरामध्ये 50 म्हणून पाहिलं जातं. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार करतोय अजित नागोडे आणि सुंदर असा फटका मारत आहे, फिरवला तो आणि चेंडूच्या मागे पळतोय तो क्षेत्ररक्षक. पण म्हणावं लागेल सुंदर असा चेंडू वाढवण्याचा प्रयत्न आणि 1च्या ठिकाणी 2च्या ठिकाणी 3 धावा घेण्याचा प्रयत्न. आहा, ताकदीचं क्षेत्ररक्षण पण 3 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरलेला मडवडगावचा संघ. नक्कीच 3 धावांनी स्कोर बोर्ड लागले त्या धावा 17. बघूया तुम्हाला खतरा मिळतोय का. नक्कीच दोन्ही संघ विजयाच्या दिशेकडे चांगल्या प्रकारची वाटचाल करत आहेत. ताकदीची गोलंदाजी पाहायला मिळते, क्षेत्ररक्षण सुद्धा कमालीचं आहे. पण प्रमोद आणि दीपक त्यांची आतापर्यंतची ओपनर भागीदारी चांगल्या प्रकारची पाहायला मिळाली आणि प्रेक्षक सुद्धा आनंद घेताना नक्कीच. मारलाय तो सुंदर असा फटका प्रमोद वाबळे. आहा, आणि गाच्या अशी कामगिरी आणि या ठिकाणी पंच बघा काय पंच चौकार. सुंदर असा हा फटका म्हणावा लागेल प्रमोद वाबळे यांच्या बॅटिंगमधून चौकार. अंबादास गायकवाड युवा प्रतिष्ठान खणखणीत चौकार. नक्कीच धावसंख्या प्रगतीपत्र पाहिलं मिळतं आपल्याला. हे दुसरं षटक आहे. धावसंख्या गेली ती तब्बल 21 धावांवर आणि प्रमोद वाबळे यांची सुद्धा ताकदीची बॅटिंग लाईन आपल्याला पाहायला मिळते. हा शांत आणि संयमी खेळाडू आहे. नक्कीच त्याचं बॅटिंग लाईनअप ताकदीचं आहे. आहा, सुंदर असा हा चेंडू नक्कीच फसवलाय. बॉलरने चांगल्या प्रकारची या ठिकाणी बॉलिंग केलेली आहे आणि समोरच्या बल्लेबाजाला बांधून ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय आपल्याला. चांगल्या प्रकारची कामगिरी, मोठं कमबॅक या गोलंदाजाचं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार करतोय अजित नागवडे. आहा, पुन्हा एकदा मोठा फटका आणि सुंदर क्षेत्ररक्षण, ताकदीचं क्षेत्ररक्षण. 1च्या ठिकाणी 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि दीपक. आहा, थोडा त्याचा थ्रो म्हणावा लागेल पण सुंदर असं क्षेत्ररक्षण, काही अडचण नाहीये. आणि 2 धावामध्ये या ठिकाणी समाधान. 2 धावांनी धावसंख्या गेली ती तब्बल 23 धावसंख्या. 8 बॉलमध्ये 28 धावा जिंकण्याचं समीकरण आपण पाहिलं तर असं पाहिजे. दोन्ही बाजूला सामना समांतर झालेला आहे. दोन्ही बाजूला हे पारड समांतर आहे. युवा उत्तेजक भाऊसाहेब शिर्के, शिव मल्हार, अर्थमोहस, नक्कीच हा क्रिकेटचा खेळ आहे. काही कोणत्याही चेंडूमध्ये काही होऊ शकतं, कारण की या खेळामध्ये भाकीत मात्र चालत नाही. काय झालं, काय होणार, कसं होणार हे मात्र चालत नाही. आता पुढे काय होणार हे मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि नक्कीच लवकर सामना सुरू करून घ्या. त्यांचं ग्राउंड ताब्यात घ्या, सामना लवकर सुरू करून घ्या. आपल्याला आज तब्बल 6 ते 7 मॅचेसचं नियोजन आहे. आणि नक्कीच मी वारंवार या ठिकाणी जे आयोजक समितीचं कौतुक करतो, कारण की यासाठी, कारण की सुंदर असं या ठिकाणी हा सामना भरवलेला आहे. हे टुर्नामेंट भरवलंय. तालुक्यातील प्रथम एवढं मोठं पारितोषिक या ठिकाणी दिलं गेलंय तब्बल 77,777 रुपयाचं. आतापर्यंत आपण 71,000चं पारितोषिक श्रीगोंदा प्रीमियर लीग मध्ये पाहिलं, तर हे पारितोषिक मात्र सर्वात मोठं. नक्कीच तालुक्यातील युवा खेळाडूंना हे पारितोषिक प्रेरणादायी. पुन्हा एकदा आलेलं आहे व्यक्तिगत दुसरं आणि संघाचं 3रं षटक घेऊन विशाल ननवरे.
मोठा आयडॉल प्लेअर आहे, आयकॉन प्लेअर आहे. त्याची चांगली प्रकारची कामगिरी या संघासाठी आतापर्यंत फायदेशीर ठरलेली. नक्कीच संघाला विजयाच्या दिशेकडे घेऊन जाण्याची त्याची वाटचाल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. सामना चालू करून घ्यायचा आहे आणि पंच काय तर मैदानामध्ये चाललंय. चक्री त्या तंबूत घ्या, त्याला बोलून तंबूत घ्या. पाणी पाणी गेलंय. पाणी घेऊन जाऊन त्याला खऱ्या अर्थानं खेळाडूंनी स्वतःला सावरलं पाहिजे. स्वतःला प्रथमतः सेफ ठेवलं पाहिजे. आधी स्वतः सेफ मग क्रिकेट खेळ, कारण जीवन एकदाच आहे. पुन्हा पुन्हा हा जन्म मिळत नाही कधी. आणि सुंदर असं साऊंड सिस्टीमचं काम करतायत ते आमचे नितीन तात्या आणि त्यांचे सर्व सहकारी. आणि साऊंड सिस्टीम ज्यांचे आहे त्याचे प्रोपायटर नितीनजी जंजाळ सर. नक्कीच शून्यातून विश्व निर्माण ज्यांनी केलेलं आहे, मोठं जाळं या सिस्टीम मध्ये त्यांनी उभा केलेलं आहे. नक्कीच त्यांच्यासाठी मनापासून अनेक वेळा धन्यवाद. आणि त्या ठिकाणी डॉक्टर सुद्धा त्याच्यामुळे अडचण नाहीये. डॉक्टर अभि शिंदे या ठिकाणी आहेत आणि डॉक्टर श्रीकांत सुद्धा आहेत. काय अडचण नाहीये. भरपूर डॉक्टरांची फौज या ठिकाणी उपस्थित आहे आणि मेडिकल सुद्धा या ठिकाणी डॉक्टर अभयजी शिंदे आहेत. मेडिकल वाले उबाळे सुद्धा आहेत. रोहन शिंदे आहे. सर्वच जण या ठिकाणी आहेत. काय अडचण नाही. बाकीच्यांनी चालू करून घ्या सामना. कंटिन्यू मॅच चालू करून घ्या. आणि सुंदर असा हा तडकेबाज सामना, मोठी झुंज आपल्याला बीच मैदान में पाहायला मिळते. नक्कीच प्रेक्षक मात्र त्याचा आनंद घेत आहेत. बाबुर्डीतले हे सर्व प्रेक्षक आपल्या हातातील कामच सोडून, शेतीवाडीतले काम सोडून मात्र मॅचचा आनंद घेत आहेत. हे मात्र कमालीच आहे. रानामध्ये पाणी द्यायचंय, कांद्याला उसाला, पण ते सोडून या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. हे मात्र कमालीच आहे. नक्कीच हा खेळ एकदाच आहे, वर्षातून एकदा ही टुर्नामेंट भरते. बाकीच्यांनी चालू करून घ्या सामना. विशाल सर आपण सामना चालू करून घ्यायचा आहे. नक्कीच या ठिकाणी त्या प्लेअरला सावरण्यासाठी अनेक जण या ठिकाणी खेळाडू पुढे आलेले आहेत. कोणीतरी तुकाराम महाराजांनी म्हणलेले एकमेकांना सहाय्य करू अवघे सुपंत हेच खरे. नक्कीच या ठिकाणी त्या प्लेअरसाठी अनेक जण धावून आलेले आहेत. आणि पुन्हा एकदा दीपक जाधव मोठा नावाजलेला प्लेअर स्वतःला या ठिकाणी आजमावतोय आणि संघाला विजयाच्या दिशेकडे घेऊन जातोय. हे मात्र महत्वाचं आहे. आणि बक्षीस पुन्हा एकदा रोहन शिंदे यांचं कंटिन्यू या ठिकाणी 3 षटकाराला 200 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहे समालोचन कक्षामध्ये. आणि गोलंदाजी मार करतोय तो विशाल ननवरे. चला चला सामना चालू करून घ्या. बाकीचे प्लेयर बाजूला सर्व खाली बसून घ्या. समजत नाहीये प्लेअरला, खाली बसून घ्या बाकीचे प्लेयर. आहा ब्लॉकवरचा चेंडू सुंदर असा. आणि क्षेत्ररक्षण सुद्धा थर्ड मॅन कडून तेवढ्या ताकदीचा हिट मारण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी फसलेला आहे. पाहिजे तसा या ठिकाणी उमेश नागवडे यांचा हिट आलेला नाहीये. नक्कीच ताकदीचे त्यांचं क्षेत्ररक्षण त्यांच्यासाठी 100 तोफांची सलामी या ठिकाणी. आणि प्रमोद दाबळे आलेले ते ऑन स्ट्राईकला. नक्कीच एक धावानी का होईना धावसंख्या स्कोर बोर्डवर लागतेय आणि नक्कीच विजयाच्या दिशेकडे सुखराची वाटचाल. आहा सुंदर हा चेंडू वन बाउन्स करण्याचा प्रयत्न, नक्कीच यशस्वी अशी गोलंदाजी. विशाल मात्र अशी गोलंदाजी करण्यामध्ये माहिर असलेला हा चेंडू. म्हणजे आपण मी कायम सांगत असतो, जे कॅरिबियन देश आहे ते वेस्ट इंडिज असेल, साऊथ आफ्रिका असेल, ऑस्ट्रेलिया असेल, असे या देशातील खेळाडू अशा प्रकारची या ठिकाणी गोल. आणि वाईड बॉलचा इशारा यापे नक्कीच जास्त या ठिकाणी बाउन्स झालेला आहे. आणि वन बाउन्सची सूचना या ठिकाणी केलेली आहे. वाईड बापू जाधव युवा प्रतिष्ठानचा. बघा ना, एक रन घेऊन टाक, एक रन घेऊन टाक. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करतात ते विशाल ननवरे, मॅन फ्रॉम वांगदरी. आहा पुन्हा एकदा वाईड बॉल, एका पाठोपाठ 2 वाईड बॉल आणि नक्कीच या 2 धावांनी वाढ. बापू जाधव युवा प्रतिष्ठानचा. बघा ना, एक रन घेऊन टाक, एक रन घेऊन टाक. आणि सुंदर असा हा मारलेला चेंडू आणि गचाळाचं क्षेत्ररक्षण, जसं पुलाखालून पाणी व्हावं तसंच त्या पद्धतीचा चेंडू. पण कसल्या प्रकारचा फायदा घेता आला नाही या गचाळाची कामगिरीचा. पण 1 धावमध्ये मात्र समाधान. आणि वांगदरी संघाचं गोलंदाजी मात्र 1 नंबरची आहे, पण क्षेत्ररक्षण मात्र गचाळ होताना आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच
हे सुधारण्यासाठी त्यांच्यासाठी आहा सुंदर हा चेंडू वाईट बॉल पुन्हा एकदा दणदणीत आतापर्यंत वाईटच्या या षटकामध्ये 3 धावा गेला वाईड बापू जाधव युवा प्रतिष्ठानचा बघा ना एक रन घेऊन टाक एक रन घेऊन टाक नक्कीच वाईटच्या आणि नोच्या थ्रीच्या रना ह्या संघाच्या विजयाच्या दिशेकडून वाटचाल करण्यासाठी चांगल्या प्रकारच्या म्हणावं लागतील आणि या ठिकाणी मिस्त्री आणि थर्डमॅनचं क्षेत्ररक्षण मात्र कमालीचं काही असो 22ची 1 रन या ठिकाणी मिळालेली आहे मडेवडगाव संघ आपण पाहिलं मोठे फटके बसत नाही त्यांना फटके मारण्यासाठी बांधून मात्र ठेवलंय पण अवांतर मात्र धावा या ठिकाणी मिळत आहेत वाईटच्या मना 22च्या मना लेग साईडच्या ज्या रन या ठिकाणी घेता येतील ते घेण्याचा प्रयत्न मडेवडगाव संघ घेतोय मोठा प्रहार लेग साईडच्या दिशेनं प्रमोद वाबळे यांचा मोठा प्रहार नक्कीच आणि अजित नागवडे यांचं ताकदीचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल नक्कीच एक धाव वाचवणं महत्वाचं असतं संघासाठी धावसंख्या झाली ती आतापर्यंत 31 धावा आणि आतापर्यंत जिंकण्यासाठी 13 बॉल मध्ये 21 धावांची गरज 20 धावांची गरज नक्कीच मोठा प्रहार पुन्हा एकदा 1 बाउन्स सनसनीत दणदणीत खणखणीत रॉकस्टार चौकार पाहुणी मौका हा मारलाय चौका अंबादास गायकवाड युवा प्रतिष्ठान याचा गणित चौकार चौकार आणि मडेवडगावचं जिंकण्यासाठी 12 बॉल मध्ये 16 धावा असं अवघड असं काही समीकरण नाहीये या ठिकाणी अगदी सोपं समीकरण या ठिकाणी येऊन ठेवलेलं आहे आणि सामना मात्र रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय कारण की विशाल यांची 2 षटक या ठिकाणी संपलेले आहेत कमालीचे त्यांचे षटक पडलेले आहेत आता बघूया गोलंदाजीवर कोण मार करत आहे रंगात रंगला खेळ हा न्यारा साऱ्यांना चढली झिंग 60चा डाव कोणी ही पहा युवा उद्योजक भाऊसाहेब दादासाहेब शिर्के शिव मल्हार अर्थ मुवस चे प्रोप्रायटर यांची ओव्हर संपली आणि पुन्हा एकदा या ठिकाणी 5 लावलेले रोहन शिंदे यांनी 3 चौकारसाठी 200 रुपये कंटिन्यू गोलंदाज म्हणून आलेले ते राहुलजी नागवडे मोठे नावाजलेले आयडॉल प्लेयर आहेत खूप त्यांची चांगली कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळालेली आहे पुढील होणारा सामना आपण पाहिला सुंदरसा फटका पण पाहिजे तेवढी ताकद या फटक्यामध्ये नाही एक गोल क्षेत्ररक्षण मात्र ताकदीचं पाहायला मिळतं या ठिकाणी आणि पुढील होणारा सामना पिंपळगाव पिसा विरुद्ध खंडेश्वर क्रिकेट क्लब बाबुर्डी नक्कीच ही दोन्ही सामने घमासान आपल्याला पाहायला मिळत मोठ्या ताकदीचे पाहायला मिळणार आहेत आणि नक्कीच प्रेक्षक यामधून खूप आनंद घेणार आहेत आणि हा सामना मात्र रोमांचक चाललोय एक कारण की दोन्ही संघ ज्यावेळेस 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये सामना जातो त्यावेळी शांतता पाहायला मिळते ग्राउंडमध्ये आणि नक्कीच लेग साईडच्या दिशेने मारलेला हा फटका उत्कृष्ट असा आणि 1 धावमध्ये समाधान मानलेलं आहे 10 बॉल मध्ये 14 धावा दीपक जाधव आणि प्रमोद वाबळे यांचं ओपनर बॅट्समन आहे ते चांगल्या प्रकारची बॅटिंग लाईनअप या ठिकाणी टिकून ठेवलेली आहे नक्कीच संघाला विजयाच्या दिशेकडे वाटचाल घेऊन जाण्याचा प्रयत्न त्यांचा आतापर्यंत यशस्वी सुंदर असा मारलाय फटका लेग साईडच्या दिशेनं पण पाहिजे तेवढी ताकद या फटक्यामध्ये नाहीये एक धाव मध्ये या ठिकाणी समाधान मानावं लागेल म्हणजे आपण पाहिलं श्रीकृष्ण ज्यावेळेस गोवर्धन पर्वत उचलत होता त्यावेळेस स्वतःच्या कंगोळी उचलण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता पण बाकीच्या सवंगड्यांनी आपापल्या काट्या या ठिकाणी पुढे सरकवल्या होत्या आणि त्यावेळेसच गोवर्धन पर्वत उचलला होता त्याच पद्धतीने या ठिकाणी एक खेळाडू आपलं या ठिकाणी योगदान देतोय आहा सुंदर असा रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न प्रमोद वाबळे यांचा सनसनीत चौकार नक्कीच या ठिकाणी थोडा हा मारलाय चौका अंबादास गायकवाड युवा प्रतिष्ठान याचा खणखणीत चौकार चौकार नक्कीच प्रमोद वाबळे यांचा हा फटका संघाच्या विजयाकडे घेऊन जाण्याचा अतिशय फायदेशीर फटका पाहायला मिळतो आपल्याला नक्कीच म्हणजे इतिहासात आपण पाहिलं पुण्याच्या गोलंदाजीवर आहार फिरकी मारलेला आहे सरळ सरळ गचाळाचं क्षेत्ररक्षण चौकार खणखणीत दणदणीत पाहुणी मौका हा मला चौका अंबादास गायकवाड युवा प्रतिष्ठान यांचा खणखणीत चौकार
चौकार. आणि जिंकण्याचं समीकरण पाहिलं तर 7 बॉल मध्ये 5 धावा. म्हणजे मी आता सांगत होतो इतिहासामध्ये आपण पाहिलं कोंढ्याण्यासाठी तानाजी गेले, गोरखिंडीसाठी समोर बाजू प्रभू राहिले आणि आई बहिणींची इज्जत राखण्यासाठी छत्रपती शिवराय आले. त्याच पद्धतीचा ह्या सामना जिंकण्यासाठी आलाय तो प्रमोद वाबळे आणि दीपक जाधव. सुंदर अशी तडाखेबाज त्यांची बॅटिंग. हा सुंदर असा हा सामना पाहायला मिळतो आणि थोडी इजा झाली असेल कारण की मोठा फटका मारण्याचा प्रयत्न प्रमोद यांचा. शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये धाव संख्या लागते ती 5. शेवटचे 5 धावा. बघूया काय होतं ते. पण सामना मात्र आता आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज कोण येत आहे. रोमांचक सामना. खेळ हारणारा साऱ्यांना चढली झिंग. 6 चेंडूचा डाव कोणी ही पहा. युवा उद्योजक भाऊसाहेब दादासाहेब शिर्के, शिव मल्हार, अर्थ मोहज चे प्रोप्रायटर यांची ओव्हर संपली. सामना मात्र रोमांचक पाहायला मिळतोय. रोमांचक स्थिती या ठिकाणी जमा झालेली आहे आणि मोठा सामना. नक्कीच नियोजन या ठिकाणी वांगदरे संघ करतोय. विजयाच्या दिशेकडे त्यांना सुद्धा जाण्याचा योग आहे आणि मोडेरगाव संघ त्याचा ताकदीचा आहे. दोन्ही संघ एकाच ताकदीचे मोठी झुंज पाहायला मिळणार आहे. आणि गोलंदाजीवर मला बघूया कोण येतंय ते. आसिफ इनामदार गोलंदाजीवर येते ना असं मला या ठिकाणी वाटतंय कारण की आखूट टप्प्याची गोलंदाजी ही त्यांची आपल्याला पाहायला मिळते आणि ते आयडॉल प्लेयर आहेत. खूप काही करून दाखवण्याची त्यांच्या सुद्धा धमक पाहायला मिळते आपल्याला. आणि खऱ्या अर्थानं मेजर पांडुरंगजी शिर्के आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून पुन्हा कौतुक. आणि मेजर पांडुरंगजी शिर्के यांची सक्सेस करिअर अकॅडमी सातारा या ठिकाणी आर्मी एअरफोर्स स्टाफ सिलेक्शन त्याचप्रमाणे अनेक असे कोर्स त्याच्या अकॅडमीमध्ये आहेत. 100% भरती होईलच अशी त्यांच्याकडून संधी त्यांच्याकडे पाहायला मिळते आपल्याला. त्याचप्रमाणे व्हाईट हाऊस मुलींचे वसतिगृह श्रीगोंदा या ठिकाणी, लक्ष्मी पार्क एंटरप्राइजेस मांजरी पुणे या ठिकाणी अनेक त्यांचे या ठिकाणी व्यावसायिक पाहायला मिळतात. आणि मोठी अकॅडमी सातारा या ठिकाणी अनेक तरुणांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं अशा ठिकाणी विनंती. पुन्हा एकदा गोलंदाजीवर मार करतोय शेवटचं आणि व्यक्तिगत पहिलं षटक टाकतोय तो आसिफ इनामदार. आणि ऑन स्ट्राईकला दीपक जाधव गोलंदाजी मार करतोय आसिफ इनामदार. आहा फसवलंय. चुकले आणि हुकले. 5 बॉल मध्ये 5 धावा. नक्कीच या ठिकाणी रोमांचक स्थिती निर्माण झालेली आहे. सर्वांनी श्वास रोखून धरा. आता मात्र सामना फिरलेला आहे. समतोल झालेला आहे. दोन्ही बाजूला सामना समसमान. आता मात्र श्वास रोखून धरा. दुरा होणार आहे. वांगदरी येतोय का मडेवडगाव येतोय आता हे आपल्याला समजणार आहे. बघूया काय होतंय. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण मात्र कमालीचं फुलवलंय. चारही दिशाला या ठिकाणी चौफेर असे क्षेत्ररक्षक हटवलेत आणि आसिफ यांचं सुंदर असं हा चेंडू. हा सुंदर मारला हा फटका. क्षेत्ररक्षण कमालीचं. 1च्या ठिकाणी 2 धावा घेण्याचा प्रयत्न आतापर्यंत यशस्वी. आणि पुन्हा एकदा समीकरण पाहिलं 4 बॉल मध्ये 3 धावा. समीकरण बदलतंय. प्रत्येक चेंडू काय होईल काय सांगता येत नाही कारण की गोलंदाज ताकदीचा आहे, कमालीचा आहे, काही करू शकतो. प्रत्येक चेंडूवर बदल होऊ शकतो. ऊन किती प्रखर असलं तरी समुद्र आटू शकत नाही. आहा पुन्हा एकदा मारलाय सुंदर असा फटका आणि या ठिकाणी 1 बाउन्स. पुन्हा एकदा 2 धावा घेण्याचा प्रयत्न यशस्वी. 1 धाव समांतर झालं या ठिकाणी. धाव या ठिकाणी आपण पाहतो 3 बॉल मध्ये 1 धाव. जिंकण्याचं समीकरण एकदम बदललं आणि पूर्णपणे मडेवडगाव संघानं हा सामना चुकला. तो या स्पर्धेतून आता पराभव होतोय. त्यांनी डायरेक्ट गाशा गुंडाळायचा. आणि बघूया पुन्हा एकदा. आणि या ठिकाणी विन झालेला तो मडेवडगाव संघ अभिनंदन. नक्कीच मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता, हौसले से उड़ान होती है. मडेवडगाव संघ विन. आणि या ठिकाणी
सुंदर. आणि या ठिकाणी वांगदरी संघ पराभूत झालेला आहे. वांगदरी संघाला मी मनापासून धन्यवाद देतो. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. आता सुपर आपण तुफानाशी एंट्री मारली आणि सहभाग नोंदवला. ह्या खेळाचा आनंद दुगणित केला त्याबद्दल वांगदरी संघाचा पुन्हा पुन्हा धन्यवाद. मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळतो प्रमोद वाबळे यांना. त्यांना विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी पुढे यायचंय आणि संयोजक समितीला विनंती करतो की आपण या ठिकाणी उपस्थित राहायचंय. 10 मिनिटाचा ब्रेक राहणार आहे. पुढील होणारा सामना पिंपळगाव वर्सेस बाबुर्डी खंडेश्वर क्रिकेट क्लब. चला प्रमोद वाबळे मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रमोद वाबळे यांच्या नावे या मॅचचा. 5 मिनिटाचा ब्रेक आणि आयोजक समितीला विनंती करतो की पुढील मॅन ऑफ द मॅचचा किताब आपल्या शुभ हस्ते आपण द्यावा. प्रमोद वाबळे यांच्या टीमला मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. विजयजी शिर्के पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रमोद वाबळे यांना. त्यांच्यामुळे हा सामना विजयाच्या दिशेकडे घेऊन गेला आणि त्यात चांगल्या प्रकारची बेहतरीन अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. या ठिकाणी आमचे बंधू नवनाथजी उंडे सर या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमचे मित्र अक्षयजी शिर्के हे सुद्धा यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला सन्माननीय दत्तू काका शिर्के पाटील आणि विजयजी शिर्के पाटील या दोनही मान्यवरांना मी या मंचावर आमंत्रित करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण द्यावा. आतापर्यंत जे नियोजन आपण या संयोजक समितीचं पाहिलं ते खऱ्या अर्थानं यांचं कौतुक करावं तेवढं. त्याच्यामध्ये सर्व आयोजक समिती उल्लेखनीय कामगिरी करते, रक्ताचं पाणी करते. कशा प्रकारचे हा सामना टुर्नामेंट पूर्ण होईल याचं मात्र ते खबरदारी घेत आहेत. सकाळच्या 5 वाजल्यापासून संध्याकाळचे 8 वाजल्यापर्यंत या ग्राउंडवर ते पराकष्ट करतात. म्हणजे क्रिकेटचं टुर्नामेंट भरवणं म्हणजे एखादा शुभ पार पाडणं हा सोहळा पूर्ण करणं असतं. नक्कीच त्याचे सर्व कामगिरी या संयोजक समितीला त्यांचं पुन्हा पुन्हा जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. नक्कीच मी पुन्हा एकदा प्रमोद वाबळे आणि त्याच्या टीमला आमंत्रित करतो की मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रमोद वाबळे यांना मिळतोय. वेळेचं बंधन आहे आपल्याला. पुढील होणारा सामना बाबुर्डी क्रिकेट क्लब वर्सेस RJ क्रिकेट क्लब पिंपळगाव पिसा. घमासान असा सामना. दोनही संघ तेवढ्याच ताकदीचे. बघूया काय होतंय ते तुल्यबळ असा सामना. चला चला लवकर या. सन्माननीय दत्तू काका शिर्के पाटील आणि सन्माननीय विजयजी शिर्के पाटील या मान्यवरांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी मिळत आहे. तोपर्यंत प्रमोद वाबळे यांना शुभेच्छा आणि त्यांना 2 शब्द या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी त्यांना विनंती करतोय. तसं नसतं. आणि या ठिकाणी प्रमोद साठी 500 रुपयाचं पारितोषिक रोहन शिंदे यांच्याकडून मी मेजरजी पांडुरंगजी शिर्के यांना विनंती शुभ हस्ते आपण द्यावं. या ठिकाणी प्रमोदला 2 प्रश्न या ठिकाणी. आपल्याकडे हा सामना जिंकण्याचा कॉन्फिडन्स होता का? प्रथमतः आपल्याला हा प्रश्न या ठिकाणी. कॉन्फिडन्स तर होताच, कारण आमच्यासाठी डू ऑर डायचा सामना होता. या सामन्यामध्ये जर आम्ही हरलो असतो तर सरळ घरी जावं लागलं असतं हे सगळ्यांनाच माहीत होतं. त्यामुळे हा सामना आमच्यासाठी जिंकणं महत्त्वाचं होतं. सुरुवातीपासून आमचं एकच होतं की षटकार आणि चौकारांच्या भरोश्यावर न राहता सिंगल बॉलवर घ्यायचा. डॉट बॉल गेला नाही पाहिजे. डॉट बॉल जरी जात असेल तरी बाईकच्या रन, लेग बाईकच्या रन वगैरे काढून सामना जिंकायचा. धन्यवाद. नक्कीच प्रमोद रणनीती